नमस्कार. जिल्हा परिषद शाळा नरसिंहपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मी श्रीमती आशाताई बंडू देसाई. विषय गणित, इयत्ता 7वी, घटक वर्तुळ, केंद्रीय कोन व कंसाचे माप. हा घटक शिकत असताना आपल्याला लागणारं साहित्य इथं आपल्याला दिसत आहे. ही 2 वर्तुळ आहेत, हे 2 किरण आहेत आणि ही कोन दाखवण्यासाठी काही इथं लेटर्स दाखवलेले आहेत. तर या साहित्याच्या मदतीने आपण इथं केंद्रीय कोन व कंसाचे माप हा घटक इथं शिकणार आहोत. आता ही 2 वर्तुळ मी प्रथम घेते. इथं आपल्याला दिसत आहेत, या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, ह्या मी समान त्रिज्या इथं कट करून घेतलेल्या आहेत. आता ह्या त्रिज्या एकमेकांमध्ये आपण इथं बसवूयात. एकमेकांमध्ये बसवल्यानंतर आपल्याला इथे एक कोन तयार झालेला दिसत आहे. हा 90 अंशाचा कोन तयार झालेला दिसत आहे इथं. आणि अशा पद्धतीनंच ही वर्तुळ जर आपण फिरवली तर वेगवेगळ्या मापाचे कोन इथं आपल्याला दिसतील. हा 90 अंशापेक्षा छोटा कोन, लघु कोन इथं आपल्याला दिसत आहे तयार झालेला. 90 अंशापेक्षा मोठा हा विशाल कोन. तसंच अजून ही वर्तुळ जर आपण फिरवली तर हा वर्तुळातील सरळ कोन इथं आपल्याला दिसत आहे. 90 अधिक 90 बरोबर 180 अंशाचा कोन इथं तयार झालेला दिसत आहे. तसेच हा प्रविशाल कोन इथं तयार झालेला दिसत आहे. आणि ही पूर्ण वर्तुळ फिरवली तर 90 अधिक 90 अधिक 90 अधिक 90 असा 360 अंशाचं पूर्ण वर्तुळाचं जे माप असतं ते आपल्याला इथं तयार झालेलं दिसत आहे. आता आपण पुन्हा एकदा काय करूया, या त्रिज्या एकमेकांमध्ये घालून आपण इथं कोन तयार करूया. इथं आपण लघु कोन तयार केलेला आहे, आपण पाहत आहात ते. आता हे जे किरण आहेत ते किरण मी इथं ठेवते. या किरणांच्या मदतीने आपण कोन तयार करणार आहोत. या किरणांच्या मदतीने आपण इथं कोन तयार झालं, आपला इथं कोन तयार झालेला आहे. या कोनाला आपण नाव देऊयात. या वर्तुळ केंद्राला इथं मी P हे नाव दिलं. तसंच इथं मी B हे अक्षर ठेवते. तसंच इथं मी D हे अक्षर ठेवते. आता इथं आपल्याला एक कोन तयार झालेला दिसत आहे, कोन DPB. कोन DPB हा कोन तयार झालेला आहे. हा कोन वर्तुळाच्या केंद्राजवळ तयार झालेला आहे. त्यामुळे याला केंद्रीय कोन असे म्हणता येईल. आणि केंद्रीय कोन म्हणजे काय, तर वर्तुळाचा केंद्रबिंदू, ज्या कोनाचा शिरोबिंदू असतो त्याला केंद्रीय कोन असे म्हणतात. हा P हा कोन DPB चा शिरोबिंदू आहे. त्यामुळे कोन P हा केंद्रीय कोन इथे तयार झालेला आहे. आता आपण पाहणार आहोत कंस. आता M हे लेटर मी इथं ठेवलं. तसेच Q हे लेटर मी इथं ठेवलं. आता आपल्याला इथं कंस तयार झालेले दिसत आहेत. DMB हा लघु वर्तुळ कंस इथे तयार झालेला आहे. DMB लघु वर्तुळ कंस तयार झालेला आहे. तसेच दुसरा विशाल वर्तुळ कंस इथे दिसत आहे, DQB हा विशाल वर्तुळ कंस इथे तयार झालेला आहे. आता आपण बघणार आहोत या वर्तुळ कंसाचे माप. वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाचे माप. वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाचे माप हे त्या कंसाचे माप असते. आता फॉर एक्झाम्पल इथं जर हा लघु कोन दिसतोय आपल्याला, ह्या लघु कोनाचे माप 60 अंश असेल. इथं मी 90 अंशापेक्षा छोटा कोन दाखवलेला आहे. या कोनाचं माप 60 अंश असेल तर या कंसाचं माप सुद्धा किती असणार आहे, 60 अंश असणार आहे.
तसंच इथं विशाल वर्तुळ कंस आपल्याला दिसत आहे. विशाल वर्तुळ कंस DQB याचं माप किती असेल? तर मगाशीच आपण बघितलं की पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं? 360. त्याच्यातून ह्या लघु वर्तुळ कंसाचं माप आपण वजा केलं म्हणजे 360 वजा 60, तर आपल्याला 300 अंश असं विशाल वर्तुळ कंसाचं माप आपल्याला इथं काढता येईल. आणि अशा पद्धतीने आज आपण वर्तुळातील विविध कोन तसंच वर्तुळातील विविध कंस आणि त्यांची कंसाची तसेच कोनाची माप इथं पाहिलेली आहेत. धन्यवाद.